काही मालिका फारच गाजतात तर काही मालिकेतील नायिकेची भूमिका फारच गाजते। पण कधी कधी चर्चा होते ती नायिकेच्या लुक्सची किंवा मंगळसूत्राची। तर पाहूया मालिकेतील नायिकेच्या मंगळसूत्राबद्दल। स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान या मालिकेत तिच्या मंगळसूत्राची चर्चा होते, कारण तिचं मंगळसूत्र हे चैन आणि काळे मणी अशा स्वरूपाचं असून वाट्यांच्या ऐवजी डायमंड आहेत। झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील अक्षराची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी रांगोळे। तिची अक्षराची भूमिका तर फारच गाजते, पण त्यासोबत तिच्या मंगळसूत्राची सुद्धा तितकीच चर्चा होते। ती कधी कधी काळ्या रंगाचे मणी आणि 2 वाट्या असलेल्या लांब मंगळसूत्रात दिसते, तर काळेच मणी असलेलं छोटं आणि वाट्यांच्या ऐवजी डायमंडचे डिझाईन असलेलं लॉकेट मंगळसूत्रात दिसतं। कलर्स मराठीवरील फिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेतील सावी म्हणजेच अभिनेत्री रसिका वखारकर। सावीने या मालिकेत लांब मंगळसूत्र तर वाट्यांच्या ऐवजी डायमंडचे डिझाईन असलेलं लांबलचक लॉकेट असलेलं मंगळसूत्र घातलेलं दिसतं। स्टार प्रवाहावरील सुरुवातीपासूनच गाजत असलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग या मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी, तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय। सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी या मालिकेत लांब आणि पारंपरिक मंगळसूत्रात दिसते। झी मराठीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे नेत्राची भूमिका साकारते। तिची भूमिका फारच गाजते। कमी कालावधीतच तिच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून कौतुक होऊ लागलं। ती या मालिकेत काळ्या मणीचं आणि डायमंडचं लॉकेट असलेल्या मंगळसूत्रात दिसते। कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत जिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळते अशी कावेरी म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडले। ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचं या मालिकेला प्रेम मिळतंय, पण त्यांना आवडतोय तो कावेरीचा सिंपल लुक आणि सिंपल मंगळसूत्र। कावेरीने या मालिकेत काळ्या मणीच्या लांब मंगळसूत्राला पसंती दिली आहे। तर तुम्हाला नेमकं कोणत्या नायिकेचं मंगळसूत्र जास्त आवडलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज।